नमस्कार काव्य शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन। मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपल्याकडून मराठी भाषेचा नेहमी आदर हो, वापर हो, आपण सगळेच करूया आणि त्याची गोडी इतरांना कळेल असे प्रयत्न करूया। सध्या कोणत्याही वाहिनीवर दूरदर्शनच्या जे निवेदक असतात किंवा बातमी देणार असतात त्यांची भाषा ऐकली की तळपायाच्या मस्तकात जाते। जे आहे ते, जो आहे तो, हे जे, जो, जी, हे त्या प्रत्येक वाक्यात एक दोनदा असतंच अनाठाई। दुसरी गोष्ट अशी आहे की तेच निवेदकच नाही तर आपल्यात बरीच मराठी माणसं, चांगली शिकली सवरलेली माणसं सुद्धा तो व्यक्ती, हा व्यक्ती असं म्हणतात। कितीतरी माणसं ती व्यक्ती चांगली आहे, ती व्यक्ती असं आहे असं कधी म्हणत नाही। तो व्यक्ती अगदी आपले मोठमोठे नेते असू देत किंवा अभिनेते असू देत आणि आणखी कोणी असू देत, किती शिकलेले असले, मोठ्या पदावरची माणसं असली तर तो व्यक्तीच म्हणतात। अशा कित्येक चुका दिवसभरात आपण ऐकतो, बघतो आणि कित्येक लोकांना जर आपण कोणाला सांगितलं तर ते आवडत नाही। ही आणखी दुर्दैवाची गोष्ट आहे। म्हणजे अशा वेळी शहाणपणा करणारे काय सांगणार, भावना लक्षात घ्या ना, बाकीचं कशाला वाद घालताय। जी भाषा असते त्या भाषेचं सौंदर्य राखायचं असतं, वाढवायचं असतं। जर आपल्याला कोणी चूक लक्षात आणून दिली तर ऐकायचं असतं, पण ते न करता मग मागून चेष्टा करतात लोक। अरे हे काय होते, मराठी बोलतोय ना, जाऊ दे ना, हे भावना लक्षात घे ना। अरे भावना लक्षात घे म्हणजे चांगलंच आहे त्याबद्दल, पण जर ती भाषा अशुद्ध असताना तिथे शुद्ध केली, चांगली सांगितली, प्रमाण भाषा सांगितली तर काय राग यायला पाहिजे। असो, ही आजची कविता आहे, ऱ्हस्व दीर्घचा खेळ मजेचा। आता जिथे लिंग कळत नाही, म्हणजे एखादा शब्द पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे, तर मग ह्या ऱ्हस्व दीर्घाचा काय विचारूच नका। बोलताना इतका फरक जाणवत नाही, पण लिहिताना खूप हे गंमत होते। म्हणजे पहिला उकार, दुसरा उकार, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिली म्हणजे ऱ्हस्व, दुसरी दीर्घ, तसे खूप गमती जमती होतात लिहिताना। किंवा एखादी वेलांटी चुकली, एखादी मात्रा चुकली तरी खूप गमती होतात। असे कित्येक शब्द सांगता येतील। यात मी ह्या कवितेत काही तशी ह्या संकल्पनेवर कविता आहे आणि तसं ह्या कवितेत वर्णन केलेलं आहे। बरं, आपल्या कविता म्हणा किंवा लेख आपल्याला जर संशय असेल तर कोणा जाणकाराकडून त्या तपासून घेतल्या पाहिजेत। आता ही कविताचा आहे ऱ्हस्व दीर्घचा खेळ मजेचा। मग यात ऱ्हस्व दीर्घाची चूक अजिबात असताच कामा नये। म्हणून तुम्हाला अनेकांना माहिती असेल, मी शिरीष ताईंकडे नेहमीच जायचो, खूप वेळा जायचो, शिरीष ताई पै। पण ही कविता जेव्हा लिहिली होती तेव्हा नेमका मी आपल्या ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर विजयाताई वाड यांच्या घरी गेलो होतो आणि मी मुद्दामून त्यांना ही कविता दिली वाचायला। त्यांना हात जोडून विनंती केली, मी त्यांना आई म्हणतो, ह्या कवितेत ऱ्हस्व दीर्घचा खेळ मजेचा कविता आहे, यात अजिबात ऱ्हस्व दीर्घ पुढे चुकीचा असता का म्हणे, असला तर मला दाखवा आणि तेवढा मग सुधारू द्या मला। त्यांनी अगदी बारकाईने वाचली, त्यांना कविता आवडली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यात एकही चूक दाखवली नाही। ते म्हणाले, मनमोहन कविता उत्तम आहे आणि ऱ्हस्व दीर्घ अतिशय, तुम्ही कुठेही चूक केलेली नाही। तेव्हा मला खूप आनंद वाटला। तर आज त्यांना आवडलेली ही कविता आज आपण ऐकूया, ऱ्हस्व दीर्घचा खेळ मजेचा। ही माझ्या बोलअंतरीचे कविता संग्रहात आहे। काना मात्रा ऱ्हस्व दीर्घ बदलता अनुस्वार
काना मात्रा ऱ्हस्व दीर्घ बदलता अनुस्वार अर्थ बदलतो शब्दाचा हो करा याचा विचार. काना मात्रा ऱ्हस्व दीर्घ बदलता अनुस्वार अर्थ बदलतो शब्दांचा हो करा याचा विचार. सापडता योग्य दिशा सोने होई आयुष्याचे. सापडता योग्य दिशा सोने होई आयुष्याचे. दिशा चुकता दशा होऊनी येई निमंत्रण मृत्यूचे. दिन दुबळे वाट पाहती कधी येतील अच्छे दिन. दिन दुबळे वाट पाहती कधी येतील अच्छे दिन. चिता जाळे मृत्यू उपर. चिता जाळे मृत्यू उपर परी चिंता पोखरी तन मन. ज्वाळामध्ये उडी घेऊनी पद्मिनी जपे आपुल्या शिला. ज्वाळामध्ये उडी घेऊनी पद्मिनी जपे आपुल्या शिला. चिंता न वाटे शिलाची ती नारी असूनी शिला. चिंता न वाटे शिलाची ती नारी असूनही शिला. कवडशातुनी घबाड मिळता. कवडशातुनी घबाड मिळता म्हणती सुतावरून स्वर्ग. कवडशातुनी घबाड मिळता म्हणती सुतावरून स्वर्ग. दोघांची गट्टी जमता कुणी म्हणे जमले त्यांचे सूत. दोघांची गट्टी जमता कुणी म्हणे जमले त्यांचे सूत. किती जणांची ओळख असे ते अमक्या तमक्यांचे सूत. किती जणांची ओळख असे ते अमक्या तमक्याचे सूत. म्हणून ओळखावे लिहिण्यापूर्वी सूत आणि सूत. म्हणून ओळखावे लिहिण्यापूर्वी सूत आणि सूत. जाणवणे काळाची पावले जो चाले त्याच्या कलाने. जाणवणे काळाची पावले जो चाले त्याच्या कलाने. होई यशवंत तो इतर जना आदर्श वाटे कर्माने. होई यशवंत तो इतर जना आदर्श वाटे कर्माने. अमृतहुनी गोड असे ही आपुली मराठी भाषा. ज्ञानोबा माऊली बोलले अमृताहुनी गोड असे ही आपुली मराठी भाषा. उच्चारे अशुद्ध लिहूनी. उच्चारे अशुद्ध लिहूनी नका ठरू तिच्या नाशा. कारणीभूत नका ठरू तिच्या नाशा. माय मराठीचे मुले आम्ही हो गाऊ तिची गौरव गाथा. माय मराठीची मुले आम्ही हो गाऊ तिची गौरव गाथा. कृती घडो अमुची अशी की. कृती घडो अमुची अशी की जिने उंचावेल तिचा माता. जिने उंचावेल तिचा माता. धन्यवाद मित्रांनो. कविता आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा कविता. आणि कोण नवीन असेल तो कोण राहिला असेल तर कविता चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवर विविध विषयावरच्या जवळपास 330-40 कविता आहेत. सवड मिळेल तशी नक्की ऐका. काय सूचना असेल तर नक्की कळवा. यात आता बरेच शब्द आहेत तुम्हालाही माहिती असते कित्येकांना. दिन म्हणजे दिवस आणि दीन दीर्घ म्हणजेच दिन दुबळा गरीब. तसंच दिनकर म्हणजे सूर्य ह्रस्वदी येणार. तोच जर दीनानाथ नाव असेल तर त्याचा दीर्घ येणार. पण आपण कित्येक वेळा दिनाचं ह्रस्वच काढतो. कितीतरी अशा आपल्याकडून चुका होतात. त्या होतील तितक्या चुका कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच आहे. मी कोण मराठी भाषिकाचा अभ्यासक मोठा पंडित नाही आहे. मला जेवढं जमतं तेवढं मी सांगायचा प्रयत्न करतो. माझ्याकडून चुका होत असतील होतात पण कोणी दाखवल्या तर त्या मी मान्य करतो, पडताळणी करतो आणि त्याचे आभार मानतो आणि तशी चूक पुन्हा होऊ नये असा प्रयत्न करतो. तसेच आपण सगळं करूया. आता परत भेटूया आपण एक नवीन कविता घेऊन. धन्यवाद.